शेतकऱ्याच्या पोरांनो सकाळचे 7 वाजलेत आणि थोडासा कंटाळा आला, हात दुखायला लागला फवारून, त्यामुळं म्हणलं थोडंसं काहीतरी. पण मनामध्ये आठवलं की बरीच माझी शेतकऱ्याची पोरंही आज काम करत असतील, माझ्यासारखं भरपूर काम करणारे पोरं. तेव्हा का अगोदर ज्या गोष्टीला प्राधान्य द्यायला पाहिजे ना, त्या गोष्टीलाच प्राधान्य दिलं पाहिजे. आणि हे शेतकऱ्याच्या पोरांना सांगायला नको आहे, कारण की ती परिस्थिती त्यांनी भोगलेली असते. आपला बाप झोपेत असायचो, साखर झोपेमध्ये, आणि त्या टायमाला बाप दाऱ्यावर असायचा. आज वाटतंय की तो का इतका पळत होता. खरोखरच शेतकऱ्यानं तेवढं पळालंच पाहिजे मित्रांनो. आपल्याला वेळ नसते, आपल्याला 9 ते 5 शाळा नसते, अगर 9 ते 5 काम नसतं, आपल्याला शिफ्ट वाईज काम नसतं, आपल्याला 24 तास ही आपली शिफ्ट असते. त्यामुळं शेतकऱ्याच्या पोरांनो वेळेला महत्त्व द्या, वेळेला काम करा. म्हणजे कारण की या क्षेत्रामध्ये वेळेला खूप महत्त्व आहे बघा. वेळेला केलं ना तर ही धरणी आई भरपूर देते बघा. हां, फक्त आता सरकारी धोरणं थोडीशी वेगळी आहेत, ती सोडून द्या, कारण की भरपूर पिकतं पण आम्हाला त्या मालाला भाव मिळत नाही. त्यामुळं आम्ही कर्जमाफीसारख्या गोष्टीवर आरडतो, हे करतो ते करतो. कारण की बघा ना, आज खायची ज्वारी आज 1500 रुपये क्विंटलनं विकावी लागते हो. आता मला सांगा, मग ती ज्वारी पिकवण्यापेक्षा विकत घेऊन खाल्लेलं काय अडचण आहे हो. हां, हे सरकार मायबापला कधी करणार आहे? अहो, त्यांना डायरेक्ट भेटते ना तव्यावरची गरम गरम. त्यांना काय माहिती किती त्यासाठी किती जडजोम करावं लागते. अहो फडणवीस साहेब, तुम्हाला शेतकरी कर्जमाफी मागतो म्हणजे काय, तुम्हाला तुमच्या पदरचं मागत नाही. अगर आमच्या पदरचं हे आम्हाला द्या म्हणत नाहीत आम्ही. अहो, आमच्या सोयाबीनला जी 6-7 हजाराची अपेक्षा होती ना, आज ते आमचं सोयाबीन 42-43नं तुम्ही विकत घेतलं ना. अहो, ही जी आमची लूट केली ना तुम्ही, ही लूट केलेल्यापैकीच काही 4 हिस्सा तर मागतोय आम्ही. 12 खा ना बाबा, आपण 4 तरी माझ्या शेतकरी बापाला द्या ना.